महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मंडळी, सर्वांचं खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर स्वागत आहे. आणि सध्या आपण काठापूर येथे आलेलो आहोत सातारामध्ये. तर एक गोष्ट आपण या मालकांच्या दावणीला याच्या अगोदर पण या वासरांची लहानपणीची मुलाखत घेतलेली आहे. तर आज वासरं बरोबर जवळपास वर्षाची झालेली आहेत, 12 महिन्यांची. आणि सध्या मालक पण आपल्या सोबत आहेत. मालक, सध्या या वासरांचं सध्या वैरण किंवा खुराक किंवा कशा प्रकारचं ट्रेनिंग चालू आहे यांना? ह्यासनी खुराक 2 टाईम असतो. सकाळच्या बारी खुराक म्हणजे मिनरल मिक्सचर, लिक्विड, ब्रोटॉन हे भरपूर असते. आटा असतो, मक्याचे पीठ असते, पण अंडी असतात. 2 टाईम असते असणे. परत कॅल्शियमच्या बाटल्या आहेत सुरू. रक्तवाढीचं पण टॉनिक 3D रेड ह्याच्यातले भरपूर म्हणजे सर्व ह्याला वाढीसाठी सुरू आहे असणे. मालक, आता एक असं विचारायचं आहे की आता ते कानाच्या मागं घ्या यसनीच आहे. मालक, आता असं एक विचारायचं आहे की आज आपल्या दावणीला ही जुळी वासरं आपल्या गायीची आहेत आणि ज्या बैलाकडून वासरू झालं तो पण एक जातीवंत बैल आहे. आज या 2 वासरांना जर एक प्रश्न आम्हाला असा विचारावा वाटतं, कुठलं वासरू हे आईवर आहे, कुठलं वासरू हे बैलावर आहे, असं काय आहे नक्की एक्झॅक्ट काय सांगता? दोन्ही जुळी झाली, पण हे वासरू आईवर पडले, टॉपचं पडले. हे तिकुंडी लाईन, आई तिकुंडी लाईनचे असल्यामुळे हे वासरू आईच्या चेहऱ्यावर म्हणजे सर्वच गुण आईवर गेले. त्यामुळे हे वासरूला मागणी पण भरपूर आहे. टॉपचे वासरू हे झाले. कोसा कलर आला, तोंड त्याची, नाकाची नळी, शिंगे, वशिंडाची ठेवण, पायाची ठेवण, सर्व म्हणजे खूर त्याचे, नक्या, हे सर्व जिथल्या तिथे सर्व आहे. त्यामुळे हे वस्तू टॉपची झाली. आणि त्यो खोंड बैलावर गेला आहे. त्या अंग त्याचे सर्व म्हणजे बैलावर ते सगळं शरीर बैलावर पडले आहे. आता ही 2 वासरं आता वर्षाची झालेली, तर यांना आपण बऱ्याचदा आता मालकांकडून ऐकतो की ह्यांना खुराक असेल तो जो चालूच असतो, वैरण चालू असते, पण त्याच्यासोबत ह्यांना व्यायाम सध्या काय असतोय आपल्याकडून? ह्यासनी 3 दिवसाला पवनी असते नदीला. ह्यो छकडा घेतला ह्यासनी चालवायला. 3 पवनी असतो, चालवणी असते डेली. छकड्याचा व्यायाम पण त्यासनी सुरू आहे. दररोज चालवायचे, चालवून आणायचे, सकाळचे बाहेर सोडून बांधायचे, त्यांचे पाय मोकळे तिकडे होतात. पटांगण भरपूर आहे. हा व्यायाम आम्ही त्याला डेली त्यासनी देतोच. आता एक असा प्रश्न तर आवर्जून आम्हाला विचारावा असं वाटेल की आता पुढील भविष्यातलं नियोजन काय? आता आपलं पुढचं दावणीला ठेवायचं, द्यायचं का कशा पद्धतीचं नियोजन आहे? हे नियोजन नाही. आता दुसऱ्या पण 2 गाया त्याच बैलाच्या ह्याच्यावर गाभण आहेत. एका महिन्यानंतर त्यांची पण वेण होईल. ह्याला पैसे आले तर आपले पैसे करून देऊन टाकायचे. चांगल्या माणसाने ही वस्तू देऊन टाकायची, वळू क्षेत्रातल्या माणसाने. ओके. आता आपल्या दावणीला असलेल्या गायी कुठल्या बैलावर गाभण आहेत? आता डबल त्याच नितीन देशमुख दादा कोळे यांच्याच बैलापासून परत दोन्ही पण गायी त्याच्यावरच गाभण आहेत. दोन्ही पण गाया तिकुंडी लाईनची आहे. एक हौशाची पहिला पाडी आहे आणि दुसरी ह्यांचीच आहे तिकुंडी लाईनची. म्हणजे तो गेलेला बैल का? हा, सुंदर. जायच्या किती दिवस अगोदर आपण भरलेला होता गाई? जायच्या अगोदर 3 महिने भरला होता अगोदर बैल. आता गाय कितव्या महिन्यावर गाभ आहे? आता गाई ह्यांची आई गुरुब्रह्माची आई 7व्या महिन्याला आहे आणि पाडी आहे तिला 9-10 तारखेला लागेल. ओके. तर मंडळी, आपण मालकांकडून ही माहिती घेतलीच आणि आज म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून आणि मालकांनी देखील आज ओपनली सांगितलेलं आहे की जर कुठल्या चांगल्या कडं जर आपली वासरं जात असतील आणि त्यांना आर्थिक पण ते जर गणित चांगलं जुळवून येत असेल तर नक्कीच ते वासरं द्यायला तयार आहेत. आणि आज जातीवंत आणि प्रत्येक जण आज महाराष्ट्र कर्नाटकमध्ये वासरं शोधण्याच्या ह्याच्यात असतो. आणि आज सुंदर अशी सातारा जिल्ह्यातली ही वासरं तुमच्यासाठी देखील उपलब्ध आहेत. आवर्जून या भागात आले तर नक्की भेट द्या. आता जुळी वासरं झाली, आता गायी पण आपल्या गाभण आहेत. आता भविष्यात काय नियोजन आहे आपलं की कशा पद्धतीची पैदास आपल्याला गाय अजून चांगली देईल? पैदास मी त्या इथून पुढं टॉपचीच पैदास करत जाणार. बैल किती पण लांब असून द्या, 200-300 किलोमीटर अंतरावर असला तरी बैल गाई मी तिकडेच नेणार. कारण वस्तू दावणीला चांगली असली की आपल्याला पण समाधान वाटते. पण आपल्या माणसं
माणसांची वर्दळ कायम राहते बघण्यासाठी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही वासरांच्यामुळे आमचे नाव पुऱ्या महाराष्ट्रात नव्हे कर्नाटकमध्ये पवतार झाले असे काही म्हणायला हरकत नाही. कारण ह्या दोन गुरु ब्रह्मा म्हणले की लगेच नाव घेतले आपले आविनाना म्हणून कटापूरचे. निव्वळ ह्यांच्यामुळेच आणि आमच्या गायचे ह्याच्यामुळे नाव माझे भरपूर झाले आहे. आता मला का आम्हाला एक गोष्ट अशी विचारायची की तुम्ही म्हणले नाव भरपूर झालं आणि ते तर प्रत्येकाला महत्त्वाचंच आहे. मग आता तुम्ही ज्या बैलाकडे म्हणले की आम्ही आता किती लांब जरी असलं तरी तिकडं गाय घेऊनच जायची. आता समजा खिलार पालकांना तुम्ही हे कसं सांगता की बाबा तुम्ही वळूकडंच घेऊन जा, वळूची निवड करा. याच्यामध्ये हे पण महत्वाचं आहे का की तुम्ही वळू तर निवडला चांगला, हां मग त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणले तुमची गाय पण तिकोंडी लाईनची, मग ह्याच्यासाठी ही अशी जातीवंत पैदासाठी गाय आणि बैल हे दोन्ही महत्वाचं आहे? दोन्ही पण महत्त्वाचं. दोन्हीचं कॉम्बिनेशन चांगले असले तरच वस्तू चांगली होती. गाय पण त्याला चांगली पाहिजे आणि वळू पण दाखवणार. कारण गाय जर साधी लागली आणि वळू आपण पूर्ण एक नंबर भरला आणि गाय साधी असली तर वस्तू अशी इतकी टॉपची होणार नाही. गाय आमची पूर्ण तिकोंडी लाईनची आहे. गायीचे ते गायला पुण्यातनं आता 2.25 लाख रुपयाला मागणी झाली परत आणखीन, पण आपल्याला गाय काय ती द्यायची नाही. सोमनाथ तरस म्हणून आहेत आमचे चाकणचे जोडीदार, त्यांनी मागितली पण काय त्यासने काय म्हणजे गाय शेवटपर्यंत द्यायचीच नाही कोणाला आपली. हे गायीचं पहिलंच वेत आहे ना? हां पहिले आता होणार दुसरे. ओके. म्हणजे आता जर एखाद्याला त्याच्या दावणीला चांगली पैदास घ्यायची असेल आणि त्याच्याकडे आत्ता गाय नसेल, तो गायीच्या शोधात असेल, तर त्यांनी कशा पद्धतीची गाय निवडली पाहिजे ते थोडं आम्हाला डिटेल सांगा. गाय म्हणजे घेताना जातीवंतच गाय बघायला लागल. पाडी ती कोणाच्या कुठली लाईन आहे, कुठल्या वळूपासून झाली आहे, परत तिची मागची हिस्ट्री सगळी बघूनच घ्यायला लागेल. तर म्हणजे नंतर साधी घेऊन काय उपयोग होणार नाही. घेतली तर भले 4 पैसे वाढावं जाऊन द्या, पण टॉपचीच वस्तू घ्या. तिची लाईन म्हणजे सगळी तिची जात बीत सगळी गोत बघूनच घ्यायला लागणार. आता भाऊ तुम्ही म्हणले की 2 पैसे जास्त जाऊ द्या पण क्वालिटीचीच गाय निवडा. तर ह्याच्यामध्ये मला हे विचारायचं आहे की क्वालिटीमध्ये आपण फक्त त्याच्या दिसण्यावर जावं का ते कुठल्या त्याची पेडिग्री वंशावळ ते पण बघितलं पाहिजे? हां नुसते दिसण्यावर पण जाऊन उपयोग नाही, त्याची वंशावळ पण बघायला पाहिजे. कुठल्या खाणीतली तिचे आजोबा काय म्हणजे तिचा बाप आजोबा तिची आई हे सर्व त्यांची वंशावळ बघूनच हे करायला पाहिजे. घेताना विचार करून सगळं घ्यायला पाहिजे. धन्यवाद मालक. आम्हाला एकदा तुमचं नाव गाव आणि हे गाव एक्झॅक्ट कुठे आहे आणि फोन नंबर सांगा. सांगतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे हितचिंतक म्हणजे प्रफुल्ल सावंत आहेत, प्रसाद जाधव, विजय भोसले असे म्हणजे माझे बरेचसे मित्रमंडळी, गुरु ब्रह्माचे माझे सर्व फॅन, आमचे SBIचे शाखा प्रबंधक जाधव साहेब ह्यांचे वारंवार ह्याच्यावर लक्ष असतं. गुरु ब्रह्मा दोन्ही सकाळ संध्याकाळ फोन करून चौकशी करतात, काळजी घ्या दोन्ही पण फोन. त्यांचे पण भरपूर प्रेम आम्हाला, माझ्या सर्व मित्र परिवारांचे मला भरपूर साथ लाभलेली आहे. आणि माझ्या घरातील सुद्धा सर्व आमच्या कुटुंबातले सर्व माणसांचे यांच्यावर लक्ष असते. माझा पुतण्या, आमच्या वहिनी, थोरले भाऊ, माझी मंडळी म्हणजे सगळ्यांचे खोंडांच्या म्हणे सगळ्यांच्या गायावर सगळ्यांच्यावर लक्ष असतं. घरातली पण आम्हाला मोलाची साथ लागलेली आहे. आणि आत्ता भाऊ तर ह्यासने आता खोटे वाटेल तुम्हाला 70,000 ते 80,000 रुपये खर्च केला ह्यासने. खोराक सगळे त्यांची सगळंच मी लेखाटाकी सगळी माझ्याकडे आहे. म्हणजे वासरू जन्माला आल्यापासून का गाय आपण भरायला नेण्यापासूनचा खर्च सांगताय? वासरू जन्म झाल्यापासून त्याच्या 7व्या दिवसापासून बोईगुरूपासून जी सुरुवात झाली ती पोते भरून ठेवले. त्यात सगळं टॉनिक आहे. टॉनिकच्या बाटल्या 70,000 ते 80,000 रुपये खर्च झाला आहे. त्याचं मिनरल मिक्सचर म्हणा, भरपूर खाद्य आज सगळे पोते. आज गावात दुसरं एक पोतं आणले बघा, तिथं आणून ठेवले. मग त्यासनी कुठल्या बाबतीत कमी पडून देत नाही काय. पण आता म्हणजे आता आपण अशा प्रकारचा खर्च करतो आणि पुढील भविष्यात जर आपण चांगली पैदास करत असेल तर आवर्जून आपल्याला ते पुढे आर्थिक पण चांगलं हे जुळवून येणार शेतकऱ्यांना. येणार. आता नितीन आता ह्या बैलाचे म्हणजे ह्यांच्या वडिलांचेच मालक मागे लागलेत, पण जरा पैशाचे त्यांच्यात ह्यात चालल्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही थांबलोय. त्यांची अजून 1 महिनाभर वाट बघायची नितीन दादा देशमुखांची. आमची इच्छा आहे त्यासनी द्यायची खोंड त्यांची, कारण त्यांच्या बैल वारलेला आहे ना. पण ते पण असे जरा हे चाललंय त्यांचं. बघू आम्ही 1 महिना वाट बघायची, नाही तर मग दुसऱ्याला देऊन टाकायचं कोणतरी. मालक आम्हाला तुमचं एकदा नाव गाव आणि फोन नंबर सांगा. माझे नाव अविनाश लक्ष्मण केंजळे,
मुक्काम पोस्ट कटापूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 9730089001 व दुसरा नंबर 920 साताऱ्यात नाही येताना इकडं कसं यायचं? साताऱ्यामधून हायवे लागला की लेफ्ट साईडला रहमतपूर रोड, सातारा हायवेपासून, व तिथून 18 किलोमीटर अंतरावर जे फाटा लागेल. जे फाटा लागला की लेफ्ट साईडला कटापूर म्हणून कुणाला जरी विचारलं तरी नदीचे पुलावरून क्रॉस केले जे फाट्यापासून एक दीड ते 2 किलोमीटर अंतरावर आमचे गाव कटापूर आहे. वस्ती आमची कोरेगाव रस्त्यालाच आहे, कोरेगाव कटापूर रस्ता. कोणी जे विचारलं तरी सांगेल. गुरु ब्रह्मा खिलार फार्म कटापूर. धन्यवाद मालक. तर मंडळ, अशा प्रकारे एक सुंदर माहिती आपण या 2 खोंडांची मालकांकडून घेतली. खिलार ॲप जर इन्स्टॉल केलं नसेल तर ते आजच करा. अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मसाठी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये आपण ही ब्रीडिंग सुधारण्यासाठी ज्या मालकांनी ज्या प्रकारे मेहनत घेतली, तर यांच्या सर्व महाराष्ट्र कर्नाटकातील जे जाणकार शेतकरी यांच्या माध्यमातून ब्रीडिंग कशी चांगली केली पाहिजे या संदर्भातली आपण माहिती कॅलेंडरमध्ये 2025च्या देत आहोत. आवर्जून कॅलेंडर बुक करा आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. धन्यवाद. दादा नमस्कार. आम्हाला सध्या तुमच्या दावणीच्या असलेल्या या दोन्ही गायींची आम्हाला डिटेल माहिती द्या. हां, सांगतो. नमस्ते दादा. माझे नाव अविनाश लक्ष्मण केंजळे, मुक्काम पोस्ट कटापूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर 9730089001. ह्या माझ्या दोन्ही गाया राजनंदिनी व राजमुद्रा ही लहान असताना मी फुलजंतीचे दत्ता मामा यांच्यापासून खरेदी केली होती. 27,000ला 6 महिन्याची कालवड असताना आणली होती. तिलाच ही जुळी 2 वासरे गुरु ब्रह्मा ही तिच्याच पोटची झाली ती. व नंतर ही पण कालवड मला दत्ता मामानीच हौशा सांगोल्याच्या आपले बाळू मेटकरी यांच्या बैलाची पैदास हौशाची लहान असताना 6 महिन्याची कालवड मी घेऊन आलो 37,000ला. इथं मला येस्तोवर 45,000 कालवड गेली होती. आता ही कालवड दोन्ही पण सुंदर पोळ्याचा आपला नितीन दादा देशमुख यांच्या बैलापासूनच गाभण आहेत. हिला ह्या पाडीला 10 तारखेला 9वा महिना लागेल व ह्या आपल्या गुरुब्रह्माच्या आईला 16 तारखेला 8वा महिना लागेल. तर ह्या अशा आमच्या ह्या दोन्ही गाया खूप गुणी आहेत. म्हणजे त्यांची आम्हाला म्हणजे सांगणं तिचं अवघडच आहे. ह्या लय अतिशय गुणी गाय आहे ती माझी. तर आता बऱ्याचदा आपले खिलार पालक काय होतं की गाय घ्यायला जातात, मग ते गायीच्या किमतीवरून मग कधी असं होतं की एवढ्या ही किंमत कमी करा, हे करा, ते करा. तर मग किंमतीचं कसं केलं पाहिजे? आता आज गाय जर पहिल्या वेळाला एक वेळ झाल्यानंतर पाहताना आता असं वाटतंय की ह्याच गाय आम्हाला पाहिजे, पण लहान वासरं घेताना मग किमतीत तडजोड केली पाहिजे का कसं केलं पाहिजे? नाही, आता गाय घेताना तुम्हाला टॉपची पाहिजे तर किमतीत तडजोड नाही करायला पाहिजे बाबा. 1,000-2,000 तडजोड करू शकतो आपण. पण जर गाय आम्हाला चांगली पाहिजे, जातीवंत जातीतली वस्तू पाहिजे तर किंमत बघून चालत नाही. आता मला सुद्धा घेताना मस्त वाटलं. सुरुवातीला ही गाय घेताना दत्ता मामांच्या बसणं वाटलं होतं मला, किंमत लय होती, पण मनाचा माझा निश्चय होता घेतली तर वस्तू टॉपची येणार नाही तर घेणार नाही. त्याच्यामुळंच आज ही वस्तू मला म्हणजे हिनं माझं पांगच फेडले माझ्या गावात. म्हणजे सगळं माझ्या कुटुंबाचं सर्वांचं आमच्या ह्या गायीनं अक्षरशः पांग फेडले. आणि तिनं मला जातीवंत 2 अशी घोड्यावानी 2 ती दिसतेच तुम्हाला तिथं 2 वस्तू मला दिली तिनं. आणि मला काय म्हणजे काय अपेक्षा नाही ह्याच्यापासून. म्हणजे ह्यांच्यापासून मला आता कसलीच अपेक्षा नाही. अपेक्षा न ठेवता मी ह्यांचं कार्य करतो. देणं घेणं मला दुधाची आम्ही आशा करत नाही. पण ह्यासनी पण तुम्हाला दाखवतो मी खाद्य काय घातलं मी ह्यासनी. म्हणजे खाद्याच्या बाबतीत मी हाय गाय कुठली करत नाही. ह्याच्या कृपेने मला भरपूर पैसे येतात. काय मग हे का आम्हाला काय कमीच पडत नाही काय. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.